दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन. वर्धापन दिनी ऑपरेशन टायगरवरून राजकीय लढाई होताना दिसणार आहे. दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याकडे राज्याचं लक्ष असणार आहे. षण्मुखानंद सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पार पडेल. तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. बंडखोरांबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना काय प्रत्युत्तर देतायत हेही पाहावं लागणार आहे. ऑपरेशन टायगरच्या राजकीय गरमागरमीमध्ये आज शिवसेनेचा वर्धापन दिन होतोय. दोन शिवसेनेचे दोन स्वतंत्र मेळावे होणार आहेत. षण्मुखानंद सभागृहात शिवसेना युबीटीचा वर्धापन दिन सोहळा, तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा जाहीर मेळावा पार पडणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं अस्सल शिवसेनेचा वर्धापन दिन म्हणत शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. तर जनात शिवसेना मनात शिवसेना या लाईनसह शिंदेंच्या शिवसेनेकडून मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. या दोन्ही मेळाव्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे. दरम्यान ठाकरे फुटीर खासदारांबाबत काय बोलणार याकडेही लक्ष असेल. तर एकनाथ शिंदे ठाकरेंना काय उत्तर देतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच फुटलेल्या खासदारांविरोधात असलेल्या रोषामुळे शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसही विशेष खबरदारी घेत आहेत. शिवसेना को 60 साल हो गए जी इस देश की सबसे पुरानी पार्टी है जी सबसे पुरानी और बाला साहेब ठाकरे जी की जन्म शताब्दी चल रहा है जी मालूम है ना आपको जी और हम निराश नहीं है जी हम हमेशा प्रेरणा लड़ने की बाला साहेब ठाकरे जी की लड़ते रहो और जब तक पाप का अंत नहीं होता है तब तक हम लड़ते रहेंगे. तर आज शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा आहे. दोन शिवसेनेचे दोन स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. या संदर्भामध्ये बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत. सीमा, ऑपरेशन टायगर नंतर आजच्या दिवसाकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष आहे, कारण आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त दोन वेगवेगळे कार्यक्रम दोन्ही शिवसेनेकडून आयोजित करण्यात आलेत. उद्धव ठाकरे फुटीर खासदारांबाबत काय बोलतायत आणि त्या टीकेला त्या उत्तराला शिंदेंकडून काय प्रत्युत्तर दिले जाते हे देखील पाहावं लागणार आहे. नक्कीच आज मुंबईमध्ये दोन वर्धापन दिन हे साजरा होत आहेत. दोन्ही गटाचे आणि त्यासाठीची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. षण्मुखानंदमध्ये ठाकरे गटाचा मेळावा पार पडणार आहे, तर गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडणार आहे. तर आपण या ठिकाणी जर बघितलं तर जोरात अशी तयारी करण्यात आलेली आहे. आपण सकाळपासूनच दोन्ही वर्धापन दिनाचा जो आढावा जो आहे तो आपण घेतोय. खरं तर ठाकरे गटाकडनं तर संतापजनक प्रतिक्रिया दिली जाते आणि त्यांच्या बॅनरमधून सुद्धा त्यांची ती प्रतिक्रिया जी आहे ती दिसून येते. तर अशाच प्रकारे आता शिंदे गटाकडनं सुद्धा ठाकरे गटाला उत्तर दिलं जात आहे. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, कधीच नाही. बाळासाहेबांचे जे हे विधान आहे ते विधान सध्या आपल्याला या सगळ्या बॅनरवरती बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे ही आनंद दिघेंची उभी केलेली माणसं आहे, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. अशा प्रकारचे अशाचे अनेक बॅनर जे आहेत ते या सध्या नेस्को सेंटरच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सोबतच बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात शिंदे गटाकडनं तयारी जी आहे ती केली गेली आहे. जनात शिवसेना मनात शिवसेना या आशयाचे बॅनर्स फक्त गोरेगावमध्येच नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये झळकलेत. आजचा वर्धापन दिन यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला माहिती आहे की सध्या ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये उभी फूट पडलेली आहे. 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेत येण्यासाठी त्यांचा प्रयत्न जो आहे तो सुरू झालेला आहे. त्यामुळे आजच्या या मेळाव्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. एकीकडे उद्धव ठाकरे हे खासदार फुटल्यानंतर काय बोलणार आणि सोबतच एकनाथ शिंदे सगळ्या प्रक्रियेला सगळ्या घडामोडींना कशा पद्धतीने उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण मागील 2 दिवसांमध्ये घडामोडी अतिशय वेगाने घडल्या. त्यामुळे दोन्ही पक्षप्रमुखांची नक्की भूमिका काय आणि कशा पद्धतीने एकमेकांवरती टीका करतात आणि कशा पद्धतीने एकमेकांना घेरतात. बाहेर एक बॅनर लागलेला आहे की आम्ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार हे पुढे घेऊन जाते. त्यामुळे आमची शिवसेना किती खरी हे दाखवण्याचा प्रयत्न हे पुन्हा एकदा या बॅनरच्या माध्यमातून आणि सगळ्या तयारीच्या माध्यमातून हे दिसून येत आहे. संजय राऊत यांची भूमिका असेल. संजय राऊत ज्या पद्धतीनं 2 ते 3 दिवसांपासून आपली भूमिका मांडतायत, वेगवेगळे अपशब्द वापरतायत, तर त्या सगळ्या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे नेते कशा पद्धतीनं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आजचा जो मेळावा आहे, वर्धापन दिन आहे, तो यासाठी सुद्धा महत्त्वाचा असतो. वर्धापन दिनानिमित्त
शिवसेना या पक्षाची भूमिका ही ठरते, पुढे काय करायचं आहे, पक्षांना पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे संदेश आणि सूचना दिल्या जातात. आता पक्षामध्ये आमदार हे सध्या रडारवरती असताना ठाकरे गटाचे या मेळाव्यानिमित्तानं ठाकरे आपल्या उपस्थित कार्यकर्त्यांना, कारण की आता सध्या त्यांची ताकद जर कोण असेल तर ते कार्यकर्ते आहेत, तळागाळातले पदाधिकारी आहेत, त्यामुळे त्यांना ते कशा पद्धतीने सूचना देतात. आणि सोबतच आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं जे 6 खासदार फुटलेले आहेत ते आपल्याला शिंदेंच्या मंचावरती पाहायला मिळणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण ते 6 खासदार जरी फुटलेले असले तरी ते कुठे आहेत आणि आज या मंचावरती उपस्थित राहून आपली ती भूमिका स्पष्ट करणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. अशी सध्याची जी माहिती मिळते की 1-2 दिवसांमध्ये शिंदे गटामध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडेल आणि पक्षप्रवेश पार पडत असताना म्हणजे आज ते दिसणार का या मंचावरती, आणि जर उपस्थित राहिले तर उद्धव ठाकरेंची साथ का नक्कीच सोडली, सीमा, तर आज याचं ते नेमक्या काय स्पष्टीकरण घडामोडी देणार. घडतायत, जे 6 बंडखोर खासदार आहेत ते आपल्याला आज शिंदेंच्या मंचावर पाहायला मिळतात का, याकडे लक्ष असणार आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.